अनैतिक संबंधात अडसर, प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या, अशा कितीतरी बातम्या आपल्याला रोज ऐकायला मिळतात. या घटना आता कॉमन झाल्यात, पण काही प्रकरणांची मर्डर मिस्ट्री प्लॅनिंग एवढी खतरनाक असते की त्या हत्येचा उलगडा झाल्यावर सगळेच हादरून जातात. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात. तब्बल 1.5 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर किनवट पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळालंय. 14 ऑक्टोबरच्या दिवशी 41 वर्षीय प्रियंका विनोद भगत आणि तिचा 43 वर्षीय प्रियकर शेख रफिक शेख रशीद या दोघांना किनवट पोलिसांनी अटक केली. या दोघांनी मिळून 52 वर्षीय विनोद किशन भगत यांचा पद्धतशीर कार्यक्रम केला. सगळे पुरावे देखील नष्ट केले आणि त्यानंतर प्रियंकानं स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 1.5 महिना झाला होता. प्रियंका आणि रफिक दोघांनाही वाटलं आता आपण सुटलो, पण अखेर त्यांचा भांडाफोड झाला. मयत विनोद आणि पत्नी प्रियंका यांच्यातील 30 लाख रुपयांचा वाद काय होता? मयतच्या विवाहित बहिणींनी प्रियंकाचा डाव कसा फिरवला? FIR मध्ये काय म्हटलं? पुढच्या काही मिनिटात या प्रकरणाचा एक एक धागा आम्ही तुम्हाला उलगडून सांगणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, मध्यंतरी मराठवाड्यात अतिवृष्टीनं अक्षरशः थैमान घातलं होतं. नांदेड जिल्ह्यातील नदी नालेही पुराच्या पाण्यानं ओसंडून वाहत होते. या पार्श्वभूमीवर प्रियंका आणि रफिकच्या डोक्यात एक भयंकर कट शिजत होता. तो कट प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्यांनी तारीख निवडली 29 ऑगस्ट आणि वेळ रात्रीची. आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पती विनोदचा काटा काढण्याची तयारी सुरू झाली. प्रियंकानं आधी नवऱ्याला भरपूर दारू पाजली. त्याचा परिणाम नशेत असलेल्या विनोदला आता काही भान उरलेलं नव्हतं. याचा फायदा प्रियंका आणि रफिक शेखनं घेतला. विनोदला मोटारसायकलवर बसवलं आणि मराठवाडा विदर्भातल्या जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या खरबी पुलावर नेलं. त्या पुलावरून जिवंतपणीच विनोदला नदीच्या पुराच्या पाण्यात ढकलून देण्यात आलं. मध्यरात्री हा कारनामा करून प्रियंका व रफिकने किनवट मधील आपापल्या घराची वाट धरली. 30 ऑगस्टची सकाळ झाली. बेचैन झालेली प्रियंका आपला एक मुलगा, एक मुलगी व इतर नातेवाईकांना कॉल करून सांगत होती की विनोद रात्रीपासून घरी आले नाही, ते कुठेतरी निघून गेलेत. विनोदच्या बहिणींनाही ही बातमी समजली. एका नंदेला प्रियंकानं स्वतः कॉल करून तसं सांगितलं होतं. बहिणींनी भावाची एक दिवस वाट पाहिली आणि 31 ऑगस्टला किनवट पोलीस ठाणं गाठलं. किनवट शहरातील विनोदची विवाहित बहीण नंदा पाटील ही भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यासाठी आली, पण पोलिसांनी त्यांना विनोद भगत यांचा आधार कार्ड आणि फोटो घेऊन या असं सांगितलं. त्यावर नंदानं प्रियंकाकडे भावाचा फोटो आणि आधार कार्ड मागितलं, पण प्रियंकानं नकार दिला आणि 3 सप्टेंबरला स्वतःच किनवट पोलीस स्टेशन गाठून पती विनोद बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. यावरून विनोदच्या बहिणींना प्रियंकावरच संशय येऊ लागला, कारण संशयाला बळ देणारं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे 30 लाखांचा वाद. आता तो वाद काय, तर विनोद आपल्या पत्नीसोबत किनवट शहरातील मथुरा नगर भागात राहत होता, पण शहरातील TB सेंटरच्या मागे अशोक नगरात 4 खोल्यांचं RCC बांधकाम केलेलं त्यांचं आणखी एक घर होतं. हे घर प्रियंकानं विक्रीसाठी काढलं होतं आणि यात मदत मिळाली ती ब्रोकर असणाऱ्या रफिक शेखची. त्याच्या मदतीनं जानेवारी 2025 मध्ये हे घर प्रियंकानं 30 लाख रुपयांना विक्री केलं. या दरम्यान दोघांचा कॉन्टॅक्ट होत राहिला. त्यातून त्यांची ओळख वाढली आणि त्यात प्रेमात रूपांतर झालं. त्यातच घर विक्रीतून आलेला 30 लाख रुपयांचा हिशोब प्रियंका नवऱ्याला देत नव्हती. घर विक्री केलेला पैसा काय केला, पैसा कुणाला दिला, पैशाचं काय झालं, मला हिशोब दे, असं विनोद रोज प्रियंकाला म्हणायचा. त्यावर प्रियंका म्हणायची की मी तुम्हाला आताच पैसे देत नाही, तुमचे पैसे मी 6 महिन्यांच्या नंतर देते. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. FIR मध्ये म्हटल्याप्रमाणे पैशांचा हा वाद विनोदनं आपल्या बहिणींना सांगितला होता. शिवाय प्रियंकाच्या अनैतिक संबंधाची कुणकुण देखील विनोदच्या बहिणींना लागली होती, पण पक्का पुरावा नव्हता. त्यासाठी बहिणींनी आणखी माहिती काढली. त्यात त्यांना समजलं की प्रियंका आणि रफिक या दोघांनी मिळून किनवट शहरातील SVM कॉलनी जवळ एक प्लॉट विकत घेतला होता आणि ते दोघे जण त्या प्लॉटवर एका 3 पत्राच्या शेडमध्ये नेहमी येत जात होते. ही माहिती त्यांना आजूबाजूच्या लोकांनी दिली. यातून प्रियंकाचे शेख रफिक सोबत अनैतिक संबंध आहेत हे पक्क झालं. आता पोलिसांना ही माहिती देण्यासाठी 11 ऑक्टोबरला बहिणींनी मिळून किनवट पोलीस ठाणं गाठलं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलीस तपासात देखील एक धक्कादायक गोष्ट हाती लागली होती. ती म्हणजे प्रियंकाच्या मोबाईल नंबरचा एक CDR. त्या आधारावर अयाजुद्दीन शेख फयाजुद्दीन या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला होता. त्या जबाबानुसार प्रियंका व रफिकनं विनोदला कशा पद्धतीनं व कुठे संपवलं याचा उलगडा झाला.
पोलिसांनी तपासाची पुढची चक्र फिरवली. त्याची लिंक पार यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली. कारण 2 सप्टेंबरला महागाव पोलिसांना पोखळी शिवारात पाण्यात वाहून आलेला एक अनोळखी मृतदेह सापडला होता. त्यावेळी त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. या माहितीच्या आधारावर किनवट पोलिसांनी विनोदच्या बहिणींना सोबत घेऊन महागाव पोलीस स्टेशन गाठलं. त्यावेळी पोलिसांनी मयत व्यक्तीचे फोटो, त्यांच्या अंगावरील कपडे, त्याच्या हातातील तांब्याची अंगठी दाखवली आणि नंदा पाटील या बहिणीला भावाची ओळख पटली. तिनं भावाला तांब्याची अंगठी दिली होती. शिवाय नंदानं भावाचे कपडे सुद्धा ओळखले आणि प्रियंका व तिचा प्रियकर रफिकचा भांडेफोड झाला. बहीण नंदा पाटीलनं दिलेल्या फिर्यादीनुसार 14 ऑक्टोबरला दोघांवरही गुन्हा दाखल झाला. अॅट्रॉसिटी कायद्यातील कलम 3 उपकलम व्ही व कलम 3 उपकलम 2 आणि बेअनेस कायदा कलम 103 उपकलम 1, कलम 238 उपकलम सी, कलम 238 उपकलम ए, कलम 61 आणि कलम 140 उपकलम 1 एवढे सगळे सेक्शन आरोपींवर लावण्यात आले. किनवट पोलिसांनी लागलीच त्यांना अटक केलं. विनोद भगत हे अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढला, अशी कबुली प्रियंका व रफिकनं पोलिसांसमोर दिली. 15 ऑक्टोबरला त्यांना नांदेड येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या पथकानं हा सगळा तपास केला. आता या व्हिडिओवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.